याच्यामध्ये मीटिंग चालू होती, ती मीटिंग संपली आणि सरांची एंट्री झाली. त्यावेळेस मी सरांना नवीन गाडीमध्ये पाहिलं आणि माझ्याकडे आता तीच गाडी आहे. तर मी सरांना विचारलं, सर तुम्ही गाडी कधी घेतली? सर म्हणले बरेच दिवस झाले, तुम्ही पाहिली नाही का अजून? म्हटलं नाही सर. तर सरांनी मला सांगायला सुरुवात केली की सर मी 3 वर्ष झाले असं सिस्टमला काम करतोय, चांगले पैसे येतात. म्हटलं मला पण सांगा सर काय नाही, बरोबर ना. सरांनी ऑफिसला बोलून घेतलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, मला त्या पटल्या. कारण प्लॉटिंगच्या व्यवसायात मध्ये पैसा आहे, इकडे जर आलो तर 100% याच्या डबल पैसा आपण कमवू शकतो. ही गोष्ट सरांनी माझ्या डोक्यात घातली. त्यावेळेस मी असा तुम्हाला जो दिसतो बुटासुटामध्ये, असा बुटासुटामध्ये मी नव्हतो, बरोबर ना. सर जसे बसलेत आलं लक्षात, ह्या स्टेजमध्ये शर्ट मोकळा सगळ्या गोष्टी. तर सर म्हणले तुम्ही असं असं करा. सरांनी समजून सांगितलं. तोपर्यंत मला सरांनी सांगितलं नाही का तुम्ही शूज घाला, तुम्ही इन करा, ह्या गोष्टी मला सांगितल्या नाही लगेच. सरांनी सस्पेंड ठेवला. सरांनी 8 दिवस जाऊन दिल्या मला, त्यात 4 बॉटल दिल्या. सरांना म्हणलं सर मी जर 10 लाखाचा 15 लाखाचा 20 लाखाचा प्लॉट जर सेल करू शकतो तर 2-4 हजाराचा प्रोडक्ट मी सहज सेल करू शकतो. पण ती काय होती माझ्या डोक्यामध्ये? हवा होती. काय होती? हवा होती. सरांच्या लक्षात आलं, पण सरांनी मला लगेच बोलून दाखवलं नाही. सर म्हणले सर 100% करू शकता तुम्ही, जा बॉटल घेऊन मार्केटमध्ये. बरोबर. माझ्या जवळच्या 4-2 मित्रांना भेटलो, सांगितलं, पण माझं कुणी ऐकायला तयार नव्हतं. कारण का जी सिस्टमला करायला पाहिजे त्या सिस्टममध्ये मी दिसत नव्हतो. 2 दिवस झाले सरांकडे गेलो, संध्याकाळी बसलो, सर आणि आम्ही दोघंच होतो. सर म्हणलं एक काम काय आपल्याला जमणार नाही, या तुमच्या बॉटल घ्या, राम राम, बरोबर ना. असं सरांना बोललो आणि सर म्हणले सर तुमचं काहीतरी चुकतंय, आपण थोडं 5-10 मिनटं बसू, चर्चा करू. मी बाहेर गेलो. सरांनी मला परत आतमध्ये बोलवलं, समजून सांगितलं. तर ज्यावेळेस सरांनी समजून सांगितलं सर तुम्हाला थोडेसे चेंजेस करावं लागतं तुमच्यामध्ये. म्हणलं काय चेंजेस करावं लागतं सर? म्हणजे तुम्ही आता काय करा, दुकानात जाऊन एक शूज घ्या, इन शर्ट करा, हे जे आहे बरोबर ना, आय कार्ड, या सगळ्या गोष्टी करा आणि परत 2-3 दिवस काम करा. तुम्हाला काय रिझल्ट येतो मला येऊन सांगा. त्यावेळेस मी सरांचं ऐकलं. सरांनी एक डोक्यात घातलं होतं का सर तुमची स्विफ्ट होती, माझी पण स्विफ्ट होती, आज माझी कोणती माझ्या दारात उभी. अरे रे, तुम्हाला जर गाडी बदलायची असेल, तुमचं जर स्वप्न बदलायचे असेल तर तुम्हाला चेंजेस व्हावं लागेल. तर 100% मी ते चेंजेस केले. कधी न विन केलेला माणूस आज तुमच्यासमोर कसा दिसतोय? आज मला कोणी नाही म्हणेल का प्रोडक्टला, प्लॅनला कोणी नाही म्हणेल का? 100% नाही म्हणणार. 100% चेंज व्हावं लागेल मित्रांनो. त्या दिवशी चेंज झालो. 4 महिने झाले, करेक्ट आज 4 महिने झाले. त्या दिवशी चेंज झालो. सरांचं ऐकलं. माझ्या गल्लीमध्ये मी जिथं राहतो तिथं प्रत्येकजण विचारायला पवार साहेब काय करतात काय कळत नाही हो. आणि प्रत्येकजण विचारता काय करायला लागला, जवळ यायला लागला. मी पण सरांच्या सारखं गळ्यात हात घालायला लागलो, चहा पाजायला लागलो. चहा पिता मला फोन यायचे, सर 10,000 रुपये टाकले बरं का तुमच्या अकाउंटला. ते कोण टाकले? 10,000. प्रोडक्टचे आले, प्रोडक्टचे. तो समोरचा मला जाते, आले का पैसे? लगेच समोरचा काय करायचा, पेमेंट काढून द्यायचा. असं करता करता मित्रांनो आज जर विचार केला तर हा ढाण्यावाग जो बोलला ना आता तुमच्या ढाण्यावाग बाहेर या, हा ढाण्यावाग जो बोलला ना, हा अनुभवी प्लेअर मिळाला मला. काय एक्सपिरियन्स होल्डर, ज्या व्यक्तीनं चांगलं काम केलेलं होतं. पण 70 सरांसारख्याने अमृतधारा कंपनी सारखी सिस्टम मिळाली नव्हती, म्हणून काय झालं, काम करत नव्हता. आज जर काम सुरुवात केली, चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात झाली यांच्या माध्यमातून, आज निफाडमधून मनमाड, त्याच्यानंतर आम्ही इकडं वणी-दिंडोरी, इकडं पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी आता काम चालू झालेलं आहे. आणि 100% मित्रांनो तुमच्यातला चेंजेस करा, 100% अमृतधाराला द्या. सरांसारखं सर सांगतील त्या पद्धतीने जर काम केलं तर 100% सांगतो दिवसाला 12,000 जे कंपनीनं देण्याचे ठरवले, कंपनीनं तुमच्याकडे कोरा चेक दिलाय, सही करून दिलेला आहे. तुम्हाला त्या चेकवर किती अमाऊंट टाकायची ही तुमच्या हातात आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय अमृतधारा. जोरदार काय झालं म्हणजे सरांसाठी, जोरदार. पवार सरांनी कमी दिवसामध्ये मोठं अचिव्हमेंट केलंय. म्हणजे त्यांना जॉईंट होऊन आता 2 महिने, किती महिने झाले सर? 4 महिने झाले. पण खरं हा, 3 ते 4 महिने त्यांना जॉईंट होऊन झालेले. पण स्टार्टअप खरं 2.5 ते 3 महिन्यापासून केलंय. आणि 2.5 महिन्यामध्ये 7 लीडर जोडलेत. किती? 7 लीडर. आणि ते बी सरांसारखे वाघ. जबरदस्त लेवलला चेक पण घेताय, चांगल्या लेवलला वर्किंग पण करताय. प्रत्येक जण बघा, प्रत्येक माणूस तुमच्या समोर आहे, प्रत्येक माणूस बोलतोय. हे जर व्यक्ती करू शकतात, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती कंपनीमध्ये काम करून, वर्किंग करून, रिझल्ट देऊन मोठ्या लेवलला चेक पण घेऊ शकतो. मान्य करता? येस सर नो? मान्य करता?
2 मिनिटं पुरे सर बोलताय. 10 मिनिटात सगळं आवरतंय. 10 मिनिटात आवरून घेऊ आपण. माझं नाव अनिक कुरे. मी आजपर्यंत माईक हातात घेतलेला नाही आहे. मला मार्केटिंग म्हणजे हेच माहीत नव्हतं. चत्तर सर हे माझे पहिल्यापासून मित्र, पण मी त्यांच्या ऑफिसपासून जाता येता पाहिजे ऑफिस दिसतंय, मी जातोय, सर हात करताय, मी हात करतोय, पण माझी काही इच्छा होत नव्हती जायची. पण एक दिवस सहज माझ्या मनाने ठरवलं का जायचं सरांकडं. सरांकडं गेल्यानंतर मी सरांसंग गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मी 2 महिने रोज ऑफिसला जाणं येणं चालू झालं. पण सर मला काय म्हटले नाही का तुम्ही बिझनेस करा, हे करा. कधी त्यांनी मला काही फोर्स केलेला नाही. पण माझ्या मनाची तयारी झाल्यानंतर मी सरांना विचारलं हे काय आहे. सरांनी मला जेव्हा सांगितलं, ही सिस्टम जेव्हा मला कळाली, त्या टायमाला मी सरांना म्हटलं सर मला हे करायचंच आहे. मी पंक्चर काढणारा माणूस. तर सरांनी सांगितल्यानंतर मी चालू केलं. मी आज 4 महिने जॉईनिंग झालेली आहे. तर आज मी 40,000 प्लस मंथली इन्कम आहे माझा. थँक्यू सो मच. चला सगळ्यांचे लाडके पवार सर, ऑल टीम. पवार सर जसं पण बोललेले आहेत, तुम्ही बघितलं असाल पवार सरांना. पवार सर पहिल्यापासून सांगतीचे कंपनीच्या, आज पण सांगतेचे, शेवटपर्यंत सांगतेच राहणार आहेत. मोठ्या लेवलला वर्किंग करताय, चांगल्या लेवलला काम पण चालू आहे, जबरदस्त लेवलला लोकांचे माइंडसेट पण त्यांनी केलेले आहेत आणि चांगले विचार पण त्यांनी मार्केटमध्ये बदलावले आहेत लोकांचे. ऐकू शकता 5 मिनिटं सर बोलतीने. नमस्कार. कंटाळा आला असेल तर जाऊ शकता, कारण काय माहिती आहे का, पवार सर बोलल्यावर कंटाळा येतो काय काय लोकांना. पण सर्वात महत्त्वाचं, सकाळचं जे 1 तासाचं जे सेशन आहे हे कुणी कुणी अटेंड केलं? काहीतरी शिकायला मिळालं? काहीतरी चांगली गोष्ट शिकायला मिळाली का? पण जे सकाळी लवकर आले त्यांना ते शिकायला मिळालं. म्हणजे मला एक मुद्दा सांगायचा आहे, सर्वांनी जी इथून पुढचे जेही कार्यक्रम असतील, जर वेळेत जर आलात तर याहीपेक्षा बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे शिकवण्यासारख्या आहेत. ही प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुम्हाला इथे काय करणं माहिती आहे का, जर अमृतधारामध्ये सक्सेस व्हायचं असेल, आज तुम्ही घरी उशिरा पोहोचू शकता, काही मोठा पहाड पडणार नाही. झालं तर नवरा 2 मारल, बरोबर. पण माहिती आहे का, इथे जर तुम्ही 10 मिनिटं वेळ दिलात ना, आयुष्यभराची शिदोरी तुम्ही इथून घेऊन जाणार, चांगली शिदोरी. मग चांगलं न्यायला काय अडचण आहे? 10 मिनिटं वेळ झाला तर अडचण आहे का? तसंही आयुष्यामध्ये भरपूर उशीर झालाय. अर्ध्या गौऱ्या आपल्या गेल्यात ना. अरे मग इथून पुढचं आयुष्य चांगलं तुमच्या समोर आलंय, तर त्याला कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवायचं हे तर शिकलं पाहिजे ना, बरोबर. एकच मुद्दा सांगतो, अमृतधारामध्ये जर खरोखर सक्सेस व्हायचं असेल, जाता जाता 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. वेळेवर कुठल्याही कार्यक्रमाला हजर व्हा. कुठल्याही कार्यक्रम असो, कुठलाही सेमिनार असो, कुठलीही LTP असो, प्रोग्राम असो, वेळेच्या थोडंसं आतमध्ये या. प्रत्येक गोष्ट शिकायला मिळेल. आज जे लेट आले त्यांनी मिस केली की नाही काहीतरी गोष्टी, चांगल्या गोष्टी ज्या लोकांनी शिकल्या त्या त्यांच्या मिस झाल्या. म्हणजेच काय, वेळ सगळ्यात महत्वाची. दुसरा नंबर एक मुद्दा सांगेन तुम्हाला, विश्वास जो आहे, इथे फक्त अमृतधारा तुम्हाला विश्वास मागते. काय मागते? विश्वास. फक्त थोडासा विश्वास ठेवा. ज्याच्या अकाउंटला 1 रुपया जरी आला असेल अमृतधारामधून, किती? 1 रुपया जरी आला असेल ना, त्यानं फक्त पवार सरांवर विश्वास ठेवा की 1 लाख सुद्धा तो 3 महिन्यात घेऊ शकतो. आणि ज्याच्या अकाउंटला जर नाही आला ना, पवार सरांचा नंबर घ्या, मी फोन पे ने टाकू शकतो. एवढा कॉन्फिडन्सली सांगू शकतो. तुम्ही इथे बरंचसं इन्कम घेऊ शकता, जे लागेल तेवढे इन्कम कमवू शकता. पण वेळ द्यावा लागेल, विश्वास द्यावा लागेल. आणि काय माहितीये का, फक्त एक सांगू शकतो, माझ्या लाडक्या चत्तर सरांना साथ द्यावी लागेल. थँक्यू. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी एक फोटो सेशन आपल्याला आयरे सर, खोकले सरांचा एक सत्कार करायचा. पवार सर तुम्ही सर्वांनी 2 मिनिटासाठी उभं राहायचे, पांगून थोडंसं फोटो करा 2 मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी फक्त सत्कार, आपण एवढं सरांचा सत्कार करू आणि बाहेर